मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळामध्ये खत टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। तर काही ठिकाणी खतांचं लिंकिंग होत असल्याचं सुद्धा समोर आलंय। आधीच उशीर आलेला पाऊस आणि त्यामध्ये खतांची टंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। मराठवाड्यात 3 दिवसांपूर्वी चांगला पाऊस झालाय, त्यामुळे शेतकरी पेरणी आणि लागवडीच्या कामात व्यस्त झाले। मात्र ज्या पिकांच्या पेरणीसाठी डीएपी आणि युरिया खतांची आवश्यकता आहे, त्याच खतांची सध्या जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात टंचाई असल्याचं समोर आलं। मला युरिया नाही, म्हशीला खाद्य नाही, जरा तणकट निघले ती वाढवायसाठी युरिया पण भेटत नाही। आम्ही परेशान हो, कुठावर भिजकत चारायलो तरी परेशान हो, खत भेटणं कोणतंच पाणी हे पण युरियाची आवश्यकता अत्यंत गरज आहे। शेतकऱ्याला ऑनलाईन करायला लागलंय। तक्रार काय ते लिक्विडचा जास्त वापर करीत नाही, शेतकऱ्याला सवय नाही ती अजून, आणि मग जे पाहिजे ते आम्हाला भेटत नाही आणि ते नवीन कंपनीचं देतात आम्हाला जसं, मग त्याचा आम्हाला रिझल्ट येत नाही आणि पैसे तर आमच्याकडून जास्त कमी घेतात ते उरपटे, त्यांना तर मग मागे आम्हाला द्यावंच लागते ना। शेतकऱ्याला थोडी कळतंय त्याचं एवढं लगे, शेतकरी इतका सुशिक्षित नाही म्हणून शेती करतो ना, नाही तर मग ते बी मंत्रालयात गेला असता, मग काही त्याच्याच हातात राहिलं असतं काय। डीएपी गव्हर्नमेंटकडं राखीव साठा आहे, तो त्यांनी रिलीज करावा अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्याची मागणी सध्या डीएपीसाठीच आहे, तरी शासनाने लवकरात लवकर डीएपी खुला करावा ही मागणी आहे। दरम्यान जालना जिल्ह्यातील खत टंचाई बरोबरच खतांच्या लिंकिंगवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कृषी विभागानं साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं खतांच्या गोडाऊनवर धाडी टाकण्याचा इशारा दिला। प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे, मात्र या प्रशासनाला जागा करण्यासाठी स्वाभिमानी स्टाईलने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यांच्या कार्यालयात नक्कीच आम्ही आंदोलन करू। पण त्यापूर्वी प्रशासनाला एकच इशारा आहे की तुम्हाला जर या साठेबाजावर कारवाई करता येत नसेल तर आता यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन या साठेबाजी करणाऱ्या दुकानदाराच्या गोडाऊनवर जाऊन धाडी टाकणार आणि तो साठा खुला करणार। ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी आणि युरिया ही महत्वाची खतं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर पेरणी कशी करावी असा प्रश्न उभा राहिला। आधी पाऊस आणि आता खत टंचाईमुळे शेतकरी हतबल झालाय। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठेही खत टंचाई नसून खताची समस्या कुठेही निर्माण होणार नाही। मात्र लिंकिंग होत असल्यास त्या दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय। हिंगोलीहून गजानन वाणीसह नितेश महाजन, जी24 तास, जालना। त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना तत्काळ खत उपलब्ध करून द्यावं आणि त्यासोबतच जी लूट होते लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ही लूट थांबवावी आणि दोषींवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते।